शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। पिके वाहून गेली, शेतीचे बांधे फुटली आणि सिंचनाची लाईफलाईन असलेल्या आपल्या विहिरींचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नदी ओढ्याकाठच्या ज्या विहिरी आहेत ते गाळाने भरून गेलेले आहे, बुजून गेलेले आहे, तर काहींच्या विहिरी तर संपूर्ण खचून गेले आहे। पण मित्रांनो, राज्य शासनाने या खचलेल्या विहिरींना नवजीवन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। याकरता पूरग्रस्त विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रति विहीर 30,000 रुपयेपर्यंतचं अनुदान देण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे आणि त्याबद्दलचा GR देखील काढण्यात आलेला आहे। याकरता तुम्ही पात्र आहात का आणि अर्ज कसा करायचा? सर्वात आधी तुमच्या विहिरीचा पंचनामा झालेला असणे आवश्यक आहे आणि तो झाला नसेल तर लगेच मंडळ अधिकाऱ्यांकडून तो पंचनामा तुम्हाला करून घ्यायचा आहे। संबंधित तालुका गट विकास अधिकारी म्हणजेच BDO यांच्याकडे देखील लेखी अर्ज तुम्हाला करायचा आहे। सोबतच विहिरीची नोंद असलेला सातबारा तुम्हाला जोडायचा आहे आणि त्यावरती जर तुमच्या विहिरीची नोंद नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अर्ज तुमचा मंजूर झाल्यानंतर 50% रक्कम ही आगाऊ स्वरूपात मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला 15,000 रुपये हे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅगिंगचे फोटो तपासल्यानंतर उर्वरित रक्कम तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, याच आर्थिक वर्षात तुम्हाला हे काम पूर्ण करायचं आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांकरता ही खूप आणि महत्त्वाची अशी संधी आहे। तर या योजनेचा फायदा घ्या। ही महत्त्वपूर्ण माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल।